भिवंडीतील एका 7वी पास रिक्षा चालकानं अफलातून करामत करून दाखवली। आतापर्यंत आपण वातानुकूलित मोटार, बस वा कॅब पाहिल्या असतील, मात्र भिवंडी शहरातील शास्त्री नगरात राहणाऱ्या इसाक नसीर शेख यांनी चक्क आपली रिक्षामध्ये नॅचरल एसी बसून प्रवाशांना गारेगार प्रवासाची अनुभूती दिली। रिक्षातील या एसीसाठी त्यांना अवघा 1000 रुपये खर्च आला आणि त्यासाठी कुठलंही इंधन खर्ची पडत नाही। शिवाय रिक्षातील या थंडगार प्रवासासाठी प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त भाडं न आकारता टेरीप्रमाणेच दर आकारतात। गतवर्षी त्यांनी पहिल्यांदा रिक्षात पत्रे लावून स्पंजच्या साहाय्याने स्वतःसाठी थंड हवेची सोय केली होती। हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यंदा त्यांनी नवा प्रयोग केला। रिक्षाच्या टपवर 3 प्लास्टिकचे टी सदृश झडपा बसवल्या, त्यातून येणारी हवा ही रिक्षाच्या आत बसवलेल्या पत्राच्या पेटीतील पाण्याने भिजवलेल्या स्पंजवरून जाते आणि रिक्षात गारवा पसरतो। भिवंडीला गरमी भरपूर लागते, म्हणून मी बोला काहीतरी नवीन करावे गार होण्यासाठी, म्हणून हे केलं। मी सगळं पाईप आणलं, प्लास्टिकचे PVCचे पाईप आणलं। माझा एक मित्र भाऊ आहे, त्याच्याकडनं पत्र्याचा डिब्बा बनवून घेतलं आणि मग हे त्यावर इस्पण टाकलं आणि इस्पण टाकून पण पाणी टाकतो, त्याने थोडं गार वाटतंय, तो म्हणजे गरमी ते थोडं वाचतो। शांत वाटतंय, बरं वाटतंय, बाहेर उन्हापासून थोडा त्रास कमी होतो आणि अशी सेवा व्हायला पाहिजे ठाण्यामध्ये। म्हणजे वेगळं फील होतं, म्हणजे AC मध्ये बसल्यानंतर वेगळं फील होतं, शांत वाटतं, अशी चक्कर येणे वगैरे जे बाहेर त्रास होतो ते थोडं फील होतं, व्यवस्थित वाटतं। आताचं उन्हाळ्याचं तापमान भरपूर वाढलेलं आहे, रस्त्याने चालतानाही आपल्याला त्रास होतो भरपूर, त्यामुळे आता हे AC मध्ये बसल्यावरती जरा एकदम शांत वाटतं आपल्याला। कारण काय रस्त्याने तर चालता येत नाही आपल्याला, रिक्षात बसल्यावर जरा शांत होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।